बिलीचे रोमहर्षक किस्से. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दूरवरच्या एका देशात एक मुलगा राहत होता. तो नवनवीन गोष्टी कशा बनवता येतील यावर सतत विचार करायचा. त्यातल्या अनेक गोष्टी मूर्खासारख्या असायच्या. त्या मुलाचं नाव होतं बिली. त्याची आई त्याला सिली बिली म्हणजे मूर्ख बिली असंच म्हणायची. त्याचे वडीलही त्याला सिली बिली म्हणायचे. हा सिली बिली असं करायचा तरी काय? एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉपकॉर्नचं पाकिट दिलं. मग बिलीनं ते पॉपकॉर्न खाल्ले असतील? तुम्हाला काय वाटतं? अजिबात खाल्ले नाहीत. मग बिलीनं बराच विचार केला. मी मूर्ख नाही हे मी त्यांना आता दाखवूनच देतो. मग त्यानं पॉपकॉर्न घेतले आणि बिया पेरतो तसे मातीत पेरले. बिलीच्या आईला विचारलं, तू हे पॉपकॉर्न जमिनीत का पेरतोयस? बिली म्हणाला, मी पॉपकॉर्न लावतोय. मग पॉपकॉर्न उगवतील. माझ्याकडे पोती भरभरून पॉपकॉर्न असतील. तो मूर्खच राहणार सिली बिली, आई म्हणाली. तू खरोखरच मूर्ख आहेस, वडील म्हणाले. बिली, तू कायम असा मूर्खासारख्या गोष्टी करशील. मग एक दिवस बिलीनं यावर बराच विचार केला. मी मूर्ख नाही हे त्यांना दाखवूनच देतो. मग बिली घराच्या मागच्या अंगणावर गेला. त्याच्या हातात एक पातेलं होतं. त्यात उकळतं पाणी होतं. त्यानं 2 लाल कोंबड्यांना बोलावलं. त्यांना गरम पाणी पाजायचा प्रयत्न केला. बिलीची आई म्हणाली, तू कोंबड्यांना उकळतं गरम पाणी का पाजतो आहेस? मी कोंबड्यांना उकळतं गरम पाणी पाजतो म्हणजे त्या साध्या अंड्याऐवजी उकडलेली अंडी घालतील. बिली म्हणाला. सिली बिली, तू खरोखरच मूर्खाच्या शिरोमणी आहेस, आई म्हणाली. एक दिवस बिली म्हणाला, मी मूर्ख नाही हे मी त्यांना दाखवतोच. मी माझ्याहून मूर्ख व्यक्ती शोधून आणतो. वडील म्हणाले, बिली, मला वाटतं तू नेहमी असा मूर्खासारख्या गोष्टीच करणार. मग बिली घराबाहेर पडला आणि चालायला लागला. मग तो एका नदीच्या तीरावर पोचला. तिथे त्याला एक माणूस दिसला. तुम्ही इथे काय करताय? बिलीने विचारले. तो माणूस म्हणाला, मी पाणी भरायचा प्रयत्न करतो. मग तुझ्या पातेल्याला तर खालून भोक आहे. अगदी बरोबर, तो माणूस म्हणाला. चाळणीनं पाणी भरून खूप अवघड काम आहे. मी तुम्हाला काही मदत करू का? बिली म्हणाला. मग बिलीनं गवत आणि ओली माती वापरून ती भोकं बंद केली. आता तुला या पातेल्यानं सहज पाणी भरता येईल, बिली म्हणाला. तुमचा खूप आभारी आहे, तो माणूस म्हणाला. तू खूप शहाणा आहेस आणि आयुष्यभर शहाणाच असशील. मग त्या माणसानं बिलीला सोन्याचं एक घड्याळ दिलं. बिली परत चालायला लागला. चालतच राहिला. पुढे गेल्यावर त्याला काही माणसं भेटली. तो खूप दुःखातच होता. तुम्ही सगळे इकडे दुःखी का आहात? बिलीने विचारले. मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? आमच्यातला एक माणूस हरवला आहे, त्याच्यापैकी एक जण म्हणाला. बिली म्हणाला, तुम्ही माणसं नीट मोजलीत का? हो, आम्ही लक्ष देऊन माणसं मोजली. आम्ही 9 जण होतो, पण आज सकाळी मोजलं तेव्हा 10 जण आहेत असं कळलं. आमच्यातला एक जण हरवला आहे. यावर बिली म्हणाला, मला जरा दाखव बरं, तू कसं मोजलंस? मग त्या माणसानं मोजणं सुरू केलं. 1, 2, 3 असं करत त्यानं 9 माणसं मोजली, पण तो स्वतःला धरायलाच विसरला. अरे, बिली त्या माणसाला म्हणाला, तू स्वतःला मोजायला विसरतो आहेस. मग परत बिली त्या लोकांना म्हणाला, हे बघा, मी त्या हरवलेल्या साथीदाराला शोधू शकतो. त्याचा बदल्यात तुम्ही मला काय द्याल? आमच्याकडे जितके पैसे आहेत ते सगळे तुला देऊ, ते सर्वजण म्हणाले. मग बिली म्हणाला, ठीक आहे, आता मी मोजतो. मग त्यानं पहिल्या माणसाला मोजलं. त्याच्या पाठीवर एकदा थोपडलं. पुढच्या माणसाला मोजलं. त्याच्या पाठीवर 2दा थोपडलं. मग त्यानं त्याच्या पुढच्या माणसाला मोजलं. त्याच्या पाठीवर 3दा थोपडलं. मग बिलीनं बाकीची माणसं मोजली. 4दा थोपडलं. 5 वेळा थोपटलं, 6 वेळा थोपटलं, 7 वेळा थोपटलं, 8 वेळा थोपटलं, 9 वेळा थोपटलं.
10 वेळा थोपटलं. हे सर्वजण आपल्या हरवलेल्या एका साथीदाराला भेटून खूपच खुश झाले. बरे झालं, कोणी हरवलेलं नाही असं ते म्हणाले. मग ते बिलीला म्हणाले, तू खूप हुशार आहेस आणि आयुष्यभर हुशारीनं कामं करशील. मग आपल्याकडे असलेले सगळे पैसे त्यांनी बिलीला दिले. मग बिली पुढे चालायला लागला. शेवटी तो एका शहरात पोहोचला. तिथे त्याला एक घर दिसलं. हे विचित्रच घर आहे, बिली मनाशी म्हणाला. या घरात एकही खिडकी नाही. तेवढ्यात त्या घरातून एक माणूस पळत पळत बाहेर आला. त्याच्या हातात एक भांडं होतं. मग त्या घरातली बाकीची माणसं बाहेर पळत आली. त्यातल्या प्रत्येकाच्या हातात एक भांडं होतं. मग ते परत घरात गेले. ते असं सतत आत बाहेर करत होते. त्याच्या हातातली भांडी तर रिकामी आहेत. बिली, मग ते भांडं घेऊन परत परत बाहेर का बरं येत आहेत? मग त्यापैकी एक माणूस पळायचं थांबला आणि म्हणाला, हे घर खूप छान आहे, पण आत फक्त काळोख आहे. आम्ही भांडी भरभरून सूर्याचा प्रकाश आत घेऊन जातो. मग आतला काळोख काही मिटत नाही. आम्हाला काही दिसतही नाही. आधी त्या आत बाहेर माणसांना पळत थांबवायला सांगा, बिली म्हणाला. मग मी त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. मग बिली त्या माणसांना म्हणाला, तुम्ही एक चांगलं घर तयार केलं, पण तुम्ही त्याला एकही खिडकी ठेवलेली नाहीत. मग त्या माणसांनी आपल्या घराला खिडक्या केल्या. मग घरातला काळोख मिटला आणि सगळं घर सूर्यप्रकाशानं भरून गेलं. अरे वाह, ती माणसं म्हणाली. मग ते सर्वजण बिलीला म्हणाले, तू खूप हुशार आहेस. आयुष्यभर तू हुशारीनं कामं करशील. पुढे ते सर्वजण म्हणाले, कृपा करून तू आमचा राजा हो. मग त्यांनी बिलीला सोन्याचा एक मुकुट दिला. मला तुमचा राजा व्हायचं नाही, बिली म्हणाला, पण मी हा मुकुट घेऊन घरी जाईन. माझ्या आईवडिलांना हा मुकुट दाखवेन. मग बिली घरी गेला. त्याच्या आईवडिलांनी सोन्याचा मुकुट पाहिला. मग ते म्हणाले, बिली, सिली बिली, हा सोन्याचा मुकुट तुला कुठे मिळाला बरं? मग बिलीनं त्यांना सगळी कथा सांगितली. मग त्यांना आपल्या वडिलांना सोन्याचं घड्याळ दिलं. आईला सगळे पैसे दिले. पण बिलीनं सोन्याचा मुकुट स्वतःकडेच ठेवला. तो नेहमी मुकुट घालत असे. झाडाच्या फांद्यांना लटकून झोके घेतानाही तो मुकुटच घालायचा. इतकंच काय, आंघोळ करतानाही तो मुकुट घालायचा आणि झोपतानाही मुकुटच घालायचा. मग बिलीनं आपल्या आई वडिलांना सांगितलं, कृपा करून तुम्ही मला आता सिलीबिली या नावानं हाक मारणं बंद करा. पण ते तर तुझंच नाव आहे, आई म्हणाली. सिलीबिली हे तर तुझंच नाव आहे. नाही, माझं नाव विल्यम्स आहे, बिली म्हणाला. त्यानंतर हुशार विल्यम विचार करायला लागला. कदाचित मी अशी काही युक्ती शोधू शकेन ज्यामुळे गाय चॉकलेटचं दूध देईल.